नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार, IBCS चा डायरेक्टर. गेल्या 12 वर्षापासून स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना एक्झाम साठी प्रिपेअर आम्ही करतोय. विद्यार्थ्यांना आम्ही प्रिपेअर होताना बघितलंय, सिलेक्ट होताना बघितलंय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अपयशी होताना सुद्धा बघितलंय. आजच्या ह्या लेक्चरचा आशय थोडासा वेगळा. जर तो विषय तुम्ही समजून घेतला ना, तर आजच्या ह्या लेक्चरचं सार्थक झाल्यासारखं वाटेल मला. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम स्पर्धा परीक्षांमध्ये ज्यावेळेस तुम्ही तयारी करायचं ठरवतात आणि ठरवतात की चला आता आपण फॉर्म भरायला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हा आहे, विद्यार्थ्यांना फक्त एक्झामचा फॉर्म भरायचा आहे, एक्झामला जायचंय, परीक्षा दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर परत त्या गोष्टींवर चर्चा करायची आहे की पेपर अवघड होता, सिलेक्शन आपल्या बसची बात नाहीये, काही लोकांचे सिलेक्शन होतात, आपलं सिलेक्शन होत नाही. कुठेतरी ते मग त्रुटी काढायला सुरुवात करतात. जर सेल्फ स्टडी केला असेल तर सेल्फ स्टडीमध्ये त्यांच्या कुठेतरी त्रुटी निघतात. जर एखादा कोचिंग क्लास, एखादा इन्स्टिट्यूट तुम्ही जॉईन केलं असेल तर त्या इन्स्टिट्यूट बद्दल तुम्ही चर्चा करतात की सेल्फ स्टडीमध्ये कुठेतरी कमी पडलो, इन्स्टिट्यूटमध्ये ही फॅकल्टी चांगली नव्हती, व्यवस्थित मार्गदर्शन नाही मिळालं, उशीर केला जॉईन करण्यासाठी. असे बरेच बहाणे तुमच्या जवळ असू शकतात. पण सध्याची कंडिशन थोडी वेगळी. सध्याच्या कंडिशनमध्ये फक्त 200 जागांसाठी म्हणून 2 लाख फॉर्म येतात. बेरोजगारीचा आकडा वाढतो आणि हे आपल्या लक्षातच येत नाही. सध्याची पिढी ह्या कंडिशनमध्ये आहे जिथे तिला जाणीव नाहीये. आपल्या आई वडिलांनी बरेच कष्ट केलेत, थोडेफार जमापुंजी लावून धरली आणि त्या गोष्टीचा विनियोग करण्याचं काम चाललंय सध्याच्या पिढीचं. कारण की कुठेतरी ते सेक्युअर फील करतायत स्वतःला. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, नाही जॉब लागला तर एखादा बिझनेस आपल्या आई वडील आपल्यासाठी टाकून देतील, एखादा बिझनेस चालू करू. मग तो बिझनेस छोट्या स्वरूपाचा, मोठ्या स्वरूपाचा, प्रत्येक जण आपल्या आपल्या ऐपतीनुसार विचार करून ठेवतो. पण प्रश्न हा आहे की बिझनेसमध्ये पण यश मिळण्याचे चान्सेस कितपत आहेत? डिपेंड करतं तुमच्या मेहनतीवर. बिझनेस वाईट आहे असं नाही. प्रॉब्लेम हा आहे की बिझनेसमध्ये अप अँड डाऊन्स आहे आणि ह्या अप अँड डाऊन्सला सहन करण्याची क्षमता आपल्यात आहे का, तेवढे पेशन्स आपल्यात आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त कुठेतरी इन्स्टिट्यूट जॉईन करायचं असतं, इन्स्टिट्यूटच्या भरोश्यावर बसायचं असतं. सर जेवढं शिकवतात, मॅडम जेवढं शिकवतात, तिथे जेवढं होतं तेवढाच अभ्यास हा त्यांचा गैरसमज असतो. कुठलंही इन्स्टिट्यूट, माझंच नाही, कुठलंही इन्स्टिट्यूट, त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स टीचर शिकवतात, फॅकल्टी शिकवतात, वेल एज्युकेटेड, वेल नॉलेजेबल पर्सन शिकवतात. त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर जाऊन तुम्ही एकदा त्या एक्सपिरियन्स फॅकल्टीशी बोलाल तर नक्कीच ते त्यांचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील आणि तुम्हाला एक कॉमन उत्तर मिळेल जेमतेम सगळ्याकडे. ते उत्तर असेल की आम्ही तर फक्त मार्गदर्शन करणारे लोक, खरा अभ्यास तुम्हाला करायचा. आम्ही मार्गदर्शन करत असताना आम्ही तुम्हाला बेसिक गोष्टी समजावून सांगतो, तुमचे वीक पॉइंट्स आहेत तिथे तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला स्पर्धा परीक्षांबद्दल कॉन्फिडंट फील करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा हा प्रयत्न असतो की तुमचे जे बेसिक गोष्टी लहानपणापासून ज्या तुमच्या व्यवस्थित झालेल्या नाहीयेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला आता कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मिळाल. बऱ्याच जणांची ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या साध्या साध्या गोष्टींमध्ये फसगत होतं. बऱ्याच जणांना इथेही प्रॉब्लेम्स आहेत. त्या गोष्टींपासून आम्ही सुरुवात करतो आणि आम्ही तुम्हाला शेवटापर्यंत नेतो, म्हणजे सोप्या एक्झाम्पल्स पासून अवघड एक्झाम्पल्स पर्यंत नेतो. पण स्पर्धा परीक्षांचं कुठलंही एखादं चांगलं बुक तुम्ही घेऊन बघा, एका टॉपिकवर कमीत कमी तुम्हाला 200 क्वेश्चन्स तरी मिळतील. आता ही अपेक्षा ठेवणं की त्या टॉपिकचे 200 क्वेश्चन्स इन्स्टिट्यूटमध्ये झाले पाहिजेत, तर मी एका पुस्तकाबद्दल बोललोय. होऊ शकतं की अशी बरेच पुस्तक आहेत, प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळे 200 क्वेश्चन्स भेटतील, मग तुमच्या त्या अपेक्षा संपायच्याच नाही. मग तुमचं मत असेल की नाही, मग सगळेच एक्झाम्पल सगळ्याच पुस्तकांमधनं झाले पाहिजे. अरे मग सगळंच आम्ही करायचं तर तुम्ही काय करायचं? ठीक आहे, तुम्ही शिका,
आम्ही 400 एक्झाम्पल घेतो, 2 पुस्तकांमधनं 200 200 400 एक्झाम्पल्स घेतो. पण ते घेत असताना तुम्ही फक्त आणि फक्त बघितले, तुम्ही स्वतः प्रयत्न करून ते एक्झाम्पल सोडवण्याचा, त्या गोष्टींवर विचार करण्याचा प्रयत्न तरी केलाय का? आणि एक्झाम ज्या वेळेस येते त्या एक्झाम मध्ये जे प्रश्न आम्ही शिकवले 400 प्रश्न, त्या 400 प्रश्नांपैकीच एखादा प्रश्न पडेल याची शाश्वती कोण देतात? एखादा नवीन प्रश्न पडला, कन्सेप्ट थोडी चेंज झाली, बेसिक तेच राहतात. प्रश्न थोडासा फिरवला की आपणही फिरणार. मग त्यावेळी आपण परत आपल्याला पाहणं आहेच की इन्स्टिट्यूटमध्ये हे शिकवलंच नव्हतं, हे झालंच नव्हतं. पण एखाद्या इन्स्टिट्यूटचं मेन प्रयोजन काय असतं हे तुम्हाला लक्षात येईल. सध्याच्या कंडिशनमध्ये विद्यार्थी हा खूप डायव्हर्ट आहे, जे आम्ही बघतो गेल्या 12 वर्षापासून. मी हेच बघतो. ह्या आधी चांगली कंडिशन होती. कोविड जेव्हापासून आलं, कोविड पिरियडमध्ये जेव्हापासून हे सोशल मीडिया, युट्यूब, डिजिटल मीडिया समोर आलं आणि ह्या मीडियाने विद्यार्थ्यांची कुठेतरी दिशाभूल करण्याचं एक सत्र चालू केलं, ते आजवरही थांबलेलं नाही. काही दिवसात थांबेल, पण तोपर्यंत त्या पिढीचं खूप मोठं नुकसान झालेलं असेल, जी पिढी ह्या गोष्टींच्या मागे लागून कुठेतरी स्वतःला जज करण्याचा प्रयत्न करते. ह्या आधी गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीमध्ये तुम्हाला घरापासून विलिप्त होऊन एखाद्या गुरुकुलमध्ये जाऊन शिकावं लागायचं. खूप चांगली पद्धत होती. आजही आपल्या इथले मुलं मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये जातात शिकण्यासाठी. का बरं? तिथे क्लासेस खूप चांगले आहेत. हा गैरसमज आहे, विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे. क्लासेस प्रत्येक ठिकाणी चांगले, असं नाही की तिथे चांगले, प्रत्येक ठिकाणी चांगले. तुम्हाला एक अनुभवी आणि व्यवस्थित एखादा मार्गदर्शन करणारा व्यक्ती भेटला पाहिजे. तर क्लासेस सगळ्या ठिकाणी चांगलेच, पण तरीही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन मिळतं. असं का होतं? कारण की तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर निघता. आता आमच्या नाशिकमध्ये पण बरेच जण लांबून लांबून येतात. आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये बरेच जण खूप लांबून येतात. मी त्यांना हेच सांगितलेलं असतं की तुमचा एक प्लस पॉईंट, तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर. आणि या कम्फर्ट झोनला तोडायचं काम प्रत्येक विद्यार्थ्याने केलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहून जर अभ्यास करत गेला तर अभ्यासामध्ये नक्कीच काही ना काही राहून जा. कारण की आपण आपल्या घरी आहे, कम्फर्ट झोन मध्ये, आपल्याकडे बहाणे खूप आहे कोणावर तरी ढकलून देण्याचं. मुलांसाठी असतं की मला बाहेरचे काम होते, मला माझा अभ्यास होता, मार्गदर्शन चांगलं मिळालं बहाणे. त्या पलीकडे मुलींना घरचं काम करायचं होतं किंवा माझं कॉलेज चालू होतं, माझे अदर कोर्सेस चालू होतं. असे शेकडो बहाणे तुम्ही शोधून काढा, शेकडो बहाणे कम्फर्ट झोन मध्ये. कम्फर्ट झोनच्या बाहेर निघाल्यानंतर तुमच्याकडे ते बहाणे नसतात. हा, हे गरजेचं नाहीये की तुम्ही कम्फर्ट झोन तोडण्यासाठी म्हणून घराच्या बाहेरच पडा, नाही, काय गरजेचं नाही. घरी राहून सुद्धा कम्फर्ट झोन तोडता येऊ शकतो, पण स्वतःला तेवढी शिस्त असणं गरजेचं, स्वतःला ती शिस्त लावून घेणं गरजेचं. आता डिजिटल मीडियाबद्दल बोलतो थोडं. डिजिटल मीडिया कोविड नंतर भरपूर प्रमाणात पसरला. बरेचसे युट्यूबर्स आलेत, त्यांनी कोचिंग इन्स्टिट्यूट्स त्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले. वाईट नाहीये, चुकीचं नाहीये. चुकीचं हे की फक्त त्या भरोश्यावर जे लोक बसलेत ना, आळशी लोक, जे सेल्फ डिसिप्लिन नाहीयेत, अशा आळशी लोकांबद्दल बोलतोय. त्यांनी फक्त ते परचेस करून साईडला ठेवून दिले, व्हॅलिडिटी संपेपर्यंत. वस्तू माझीच आहे, मी वापरेल आणि ती वापरायची राहूनच जाते, या पद्धतीने त्यांची अवस्था. या लोकांनी शेवटपर्यंत फक्त आणि फक्त घरच्यांना, शब्द जरा वाईट आहे पण सध्याच्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना सहन करावा लागेल हा शब्द, विद्यार्थ्यांनी फक्त घरच्यांना गंडा लावण्याचं काम केलं. वेड्यात काढतात, निव्वळ वेड्यात काढतात. फर्दर एज्युकेशनच्या नावाखाली तुम्ही घरच्यांना वेड्यात काढताय. नोकरीची अपेक्षा, एक मध्यमवर्गीय कुठलाही विद्यार्थी ग्रॅज्युएशन नंतर त्याला जॉब लागू शकतो. गव्हर्नमेंटने ते प्रोव्हिजन करून दिले. इव्हन 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनाही गव्हर्नमेंटने जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी दिल्या आहेत. तुमच्या परिस्थितीवर डिपेंड करतं की तुम्ही सध्या कोणत्या परिस्थितीत किती शिकू शकतात, त्यानुसार मग तुम्हाला कोणती नोकरी हवी असेल. काही जणांची परिस्थिती नसते, ते 10वीच्या नंतरच एक्झाम द्यायला सुरुवात करतात. रेल्वेजमध्ये बऱ्याच जागा निघतात, 12वी नंतर निघतात रेल्वेजमध्ये, बाकी सेक्टर्समध्ये भरपूर जागा निघतात. ग्रॅज्युएशन नंतर तर ऑपॉर्च्युनिटीची भडमार आहे, भडमार. असंख्य प्रमाणात तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. तरीही आम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, आम्हाला पीएचडी करायचंय. हे कशासाठी? जर मध्यमवर्गीय असाल, आपल्याला आपली पात्रता माहित असते, कॅपॅसिटी माहित असते, आपण किती अभ्यास करतो, आजपर्यंत आपण काय होतो, पुढे स्कोप दिसत असेल तर शिकण्यासाठी कधीही नकार नसणार. पुढे स्कोप दिसत असेल तुम्ही नक्की शिका, पण फक्त आणि फक्त घरच्यांना गुंतवून ठेवण्यासाठी
की नाही मला अजून पुढचं शिकू द्या, लगेच नोकरीला लागायचं नाही, हे नोकरीपासून पळण्याचे जे बहाणे आहेत ना, हे विद्यार्थ्यांना कधी ना कधी तर महागात पडणारच. रियालिटीला फेस करायला कुठेतरी विद्यार्थी घाबरतात सध्याच्या कंडिशनमध्ये. रियालिटीला फेस करायला काय प्रॉब्लेम? अरे ठीक आहे, आजपर्यंत आपण जेही होतो, शाळेमध्ये चांगले मार्क्स आहे, ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स आहे, ही शेवटची संधी आहे, आयुष्यातला शेवटचा अभ्यास, जो खरंच खूप मनपूर्वक केला पाहिजे. आणि अडतं तिथेच, विद्यार्थ्यांना तेच नाही करतात. अरे आजपर्यंत एन्जॉय तर केलाय तुम्ही, त्या पलीकडे केलंच काय? आई वडिलांना वेळेत काढलंय, क्लासेस, स्कूल, कॉलेज याच्या नावाखाली भरपूर एन्जॉयमेंट करून झालं. आता ती योग्य वेळ आली आहे, आता ती योग्य वेळ आली आहे ज्या वेळेत तुम्ही अभ्यास करून स्वतःला प्रूव्ह करू शकतात, नोकरी मिळू शकतात. अभ्यास आजवर का केला आपण? नॉलेज मिळवण्यासाठी, नो डाऊट. नॉलेज मिळालं आपल्याला, तुम्ही मॅच्युअर झाला असाल तरची गोष्ट आहे. कारण की शिक्षणातनं जे नैतिक मूल्य आहेत ते शिकायला मिळतं. समाजात वावरावं कसं, आपलं बिहेवियर कसं असावं, या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला शिकायला मिळतात शिक्षणात. ते तर शिकले असाल तुम्ही. पण त्या पलीकडे आपण शिक्षणाचा अजून एक उपयोग करून घेतो, तो आहे आपल्या प्रपंचासाठी. या शिक्षणातनं आपल्याला एखादी योग्य नोकरी मिळेल या अपेक्षेने बरेच जण शिक्षण करत असतात. अरे पण तुम्हाला ती योग्य नोकरी मिळते का? कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू येतात, टॉपर लोकांचे नाव असतात, ते सिलेक्ट होतात, सिलेक्ट होऊन पुढे जातात, भविष्य चांगलं होतं त्यांचं. पण बाकी मुलांचं काय, ज्यांनी एन्जॉयमेंट केलं? त्या टॉपर मुलांनी आजपर्यंत काय केलंय? खूप मेहनत केली आणि पुढचं आयुष्य ते खूप चांगलं घालवलं. आणि आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे? आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण कॉलेज लाईफमध्ये पण मजा केली, शाळेत पण मजा केली आहे, कॉलेज लाईफमध्ये पण भरपूर एन्जॉयमेंट केली आणि आपली अपेक्षा आहे की इथून पुढे पण मला एन्जॉयमेंट करायची. नो नो, एकदम चुकीचं आहे. अप अँड डाऊन्स आर द पार्ट ऑफ द लाईफ. जिथे उतार आला तिथे चढ हा येणारच. पूर्णत्वाने उतार हा कोणाच्याच आयुष्यात नसतो. जर तुम्ही आता उताराला असाल, मजा करताय, चाललंय, काय टेन्शन नाही, धकतंय, चढ हा लवकरच लागेल मित्रांनो. आणि हा चढ फार भयंकर असेल. आणि जेवढा उतार तुम्ही सध्या तरी बघताय, जेवढ्या उताराची अपेक्षा तुम्ही ठेवताय, जेवढ्या उताराला तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय, तेवढा मोठा चढ तुमच्या समोर उभा राहून ठापेल ना, त्यावेळी तुमच्या पायाखालनं जमीन निघून जाईल आणि कळेल की आपण कुठे होतो, काय करून बसलो. पण ती वेळ परत येणार नाहीये. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. वय निघून जातं, वेळ निघून जाते. तरुण पिढीचा प्रॉब्लेम हा. भारत हा वर्ल्ड मधला यंगेस्ट कंट्री म्हणून बघितलं जातं भारताकडे. 28% जनता ही आपली यंग आहे. ऍट अबाउट 18 इयर्स, 18 वर्षाची यंग जनता आमची 28%. या युवा पिढीला आहे ना, दिशाभूल करण्यात आली. शिक्षणाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, वेगवेगळे प्रलोभन दाखवून तुमची फक्त आणि फक्त दिशाभूल केली जाते. मी कोणाच्याही विरुद्ध बोलत नाहीये, पण ज्या लोकांकडनं आपण नैतिक मूल्य शिकलं पाहिजे ते लोक रमीची ऍड करताना दिसतात. ज्या लोकांकडे बघून आपण मोटिवेट व्हायला पाहिजे ते लोक आपल्याला मोटिवेशन देतात जुगार खेळण्याचं, व्यसनांचा. वेगवेगळ्या पद्धतीने तुमचा वेळ कसा वाया जाईल आणि सध्याच्या पिढीला फक्त आणि फक्त तेवढंच चांगलं वाटतं जे आता त्यांना चांगलं वाटतंय. पण याची तुम्हाला जाणीवच नाहीये की भविष्यात ह्याच गोष्टीचा किती मोठा धोका तुमच्यासाठी आहे. हा धोका तुम्ही बघतच नाहीये, तुम्हाला दिसणार पण नाही. जर तुमच्या डोळ्यावर तो चष्मा असेल जो सोशल मीडियाने घालून दिला, काही विक्षिप्त लोकांनी घालून दिलाय, तोपर्यंत तुम्हाला या परिस्थितीची जाणीव कधीही होणार नाहीये. मेन विषयाकडे येतो परत एकदा. दिशाभूल झाली, सगळं ठीक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी यश मिळवायचं, याच्यासाठी मी फक्त बोलतो. आता बाकीच्या गोष्टी मी बोलत नाही. बोलण्यासारखं खूप आहे माझ्याकडे, खूप बघतोय, गेल्या 12 वर्षापासून बघतोय. आणि सध्याच्या कोविड नंतर पिरियडमध्ये मोठ्या संख्येने अशा विद्यार्थ्यांना बघतोय ज्यांची दिशाभूल झालेली आहे. बोलण्यासारखं खूप आहे, एखादा नवीन व्हिडिओ बनवेल मी त्यासाठी. पण आता सध्या आहे त्या परिस्थितीवर मात कशी करायची. फक्त कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन केल्यामुळे, एखादा ऑनलाईन कोर्स जॉईन केल्यामुळे तुम्हाला सिलेक्शन मिळेल या गैरसमजात बिलकुल पण नव्हता. तुम्हाला अभ्यास करायचा असेल
तर तुमच्या गळ्यात गळा घालून फिरणारा शिक्षक तुमच्या कामाचा नाही. तुम्हाला वटणीवर आणणारा शिक्षक हा गरजेचा आहे. आपली आताची पिढी बघा, आय एस ऑफिसर, IPS ऑफिसर्स, जे मोठे मोठे ऑफिसर्स तुम्ही आजूबाजूला बघताय, त्यांची घडण बघा की ते कशा पद्धतीत घडले, त्याचे शिक्षक कसे होते. तुम्हाला एका योग्य मार्गदर्शनासोबत एका स्ट्रिक्ट ऍटमॉस्फिअरची गरज आहे, त्या वातावरणाची गरज आहे. तिथे तुम्ही शिस्तीत अभ्यास करा. वाईट वाटतं त्यावेळी, असं वाटतं की यार अत्याचार केला जातोय आपल्याला, त्रास दिला जातोय आपल्याला, बळजबरी केली जाते आपल्याला अभ्यासासाठी. माझी मर्जी, मी करेल नाही तर नाही करणार. पण स्वतःला 10 वर्ष पुढे बघा मित्रांनो. आणि जर ते बघायचं असेल तर आपल्यापेक्षा 2-3 वर्ष जे मोठे आपले मित्र असतील त्यांच्यापासून सुरुवात करा. की 2-3 वर्षाने मोठा जो माझा मित्र आहे तो काय करतोय, नातेवाईकांमध्ये असतील काही लोक, तो सध्या काय करतोय. जर तो तुमच्या बरोबरीचा असेल, तुमच्यात उठणार बसणार असेल, तर तीच परिस्थिती तुमच्या सोबतही होणार आहे. कारण की आपण म्हटलं जातं की आपण ऍव्हरेज असतो. आपल्या सोबत जे लोक राहतात ना, 4 लोकांसोबत आपण राहतो, त्या 4 लोकांचा ऍव्हरेज आपण असतो. तेच घडलं जे त्यांच्यासोबत घडतंय, वेगळं काय. तर तुम्हाला अशा एखाद्या कोचिंग इन्स्टिट्यूटची गरज आहे जिथे तुमची कॉलर धरून तुम्हाला बसवलं जाईल, मान धरून तुम्हाला शिकवलं जाईल की नाही तुम्हाला शिकायचंय, तुम्हाला करायचंय. आता ही वेळ आणली आहे विद्यार्थ्यांनी, कारण की याची गरज आहे. हे पालकांना चांगलं पटेल. हा व्हिडिओ जर कुठं पालक बघत असतील तर त्यांना ही गोष्ट नक्की नक्की पटेल. कारण की आज समजावून सांगण्यात वेळ घालवू नये, कारण की समजवण्याच्या पलीकडे गेले ते लोक. विद्यार्थ्यांना अशा एका मौल्यवान शिक्षकाची गरज आहे. तो मी असं मी म्हणत नाही, तो कोणीही असू शकतो जो तुम्हाला खूप खूप जास्त शिस्तीच्या वातावरणात अभ्यास करायला शिकतो. फक्त क्लासेस लावल्याने सिलेक्शन मिळत नाही. आईन्स्टाईनने एकदा म्हटलं होतं की इव्हन मी सुद्धा प्रश्न विचारतो लोकांना, अरे जगातला सगळ्यात हुशार तो व्यक्ती, तो प्रश्न विचारू शकतो, मग आपण कुठे. आणि आताच्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो आणि विचारतो अरे काही डाऊट येते, विद्यार्थ्यांच्या नाकावरची माशी हलत नाही. ही वाईट परिस्थिती आली. म्हणजे डाऊट्स असतील, असतात, आम्हाला माहिती आहे. कारण की आता जसं ट्रॅफिक पोलिसला कळतं की कोणाकडे लायसन्स आहे कोणाकडे नाहीये, बरोबर त्याच लोकांना पकडलं जातं. ते लोक बरोबर पकडतात. नजर त्याची मेलेली असते असं म्हणतात किंवा पक्की झाली. आमची नजर पक्की झाली आहे. आम्हाला माहिती आहे कुठल्या विद्यार्थ्याला काय कळतंय काय कळत नाही. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही शिक्षकांना वेड्यात काढण्यात यशस्वी झालो. बरोबर ते नाही, आम्हाला कळतं तुम्हाला नाही कळत येतं. पण आता बळजबरी कितपत करणं केली पाहिजे. मी करत आलोय, मी करत राहणार. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे, याच्यासाठी माझी बळजबरी असते. कारण की इन्स्टिट्यूट फक्त तुम्ही जॉईन नाही केलं, तुमच्यासोबत तुमच्या आई वडिलांनी, तुमच्या घरच्यांनी, सगळ्यांनी जॉईन केलेलं असतं माझ्यासोबत इन्स्टिट्यूट. त्यांच्या अपेक्षा असतात माझ्याकडे. जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल, पण मी माझे प्रयत्न सोडत नाही. जोपर्यंत तुम्ही क्लास सोडत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न चालू राहतील. आणि हे अविरत प्रयत्न मी चालू ठेवणार. विद्यार्थ्यांना गरज आहे योग्य डिसिप्लिन अभ्यासाची. ज्यावेळेस एखादा टॉपिक शिकवला जातो त्यावेळेस विद्यार्थ्यांना हाही गैरसमज असतो की फक्त तेवढंच म्हणजे तुमचा स्टडी आहे. त्या पलीकडे विश्व खूप मोठ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला त्या पलीकडे बघण्याची गरज आहे. जेवढं शिकवलं जात आहे त्या पलीकडे अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेऊन त्याची स्वतःची तडपडणी करणं की अरे मला जमतंय की नाही जमत आहे, काही डाऊट्स आहेत सरांना विचारा. 24 आवर जाणीवपूर्वक बोलतोय मी विद्यार्थ्यांना, 24 आवर 24/7. आणि आठवड्यातले 7ही दिवस IBS इन्स्टिट्यूटची प्रत्येक फॅकल्टी तुमच्यासाठी उभी आहे. तुम्ही प्रश्न विचारून बघा. रात्री 2 वाजता प्रश्न विचारा. त्यावेळी जर आम्हाला उत्तर देता नाही आलं तर ऍज अर्ली ऍज पॉसिबल, जेव्हा आमच्यासाठी पॉसिबल होईल आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मी 2 वाजताचा उल्लेख याच्यासाठी केलाय. 2 वाजता प्रश्नांची उत्तरं दिलेत विद्यार्थ्यांना. आणि व्हिडिओ बघत असलेल्या विद्यार्थ्यांना हे पटतही असेल ज्या लोकांनी माझ्याशी 2 वाजता संपर्क साधला. ज्यावेळी मी जागा असतो, मी माझ्या काहीतरी वर्कआउटमध्ये असतो, एक्सरसाइजेस बनवत असतो, विद्यार्थ्यांसाठी प्लॅनिंग बनवत असतो. आणि अशा वेळी एखादा प्रश्न पडला की क्विक आन्सर्स देणं ही माझी जबाबदारी मी समजतो. आणि त्यांचे क्विक आन्सर्स दिले जातात. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची गरज आहे, कारण की उत्तर द्यायला समर्थ लोक तुमच्यासोबत आहेत. या दयनीय अवस्थेतनं बाहेर येईल. ऑनलाईन अभ्यास होत नाही.
असं पूर्णपणे ठाम म्हणता येणार नाही. काही लोकांचं 1% लोकांचं होतं ना. आपण त्या 1% लोकांकडे बघून ठरवतो की मीही अभ्यास करू शकतो. अरे पण वातावरण तुमच्यासाठी पोषक नाहीये ना. तुम्ही त्या शिस्तीत अभ्यास करतायत का? 1% लोक करू शकतात आणि आपण त्यांच्याकडे बघून मोटिवेट होतो आणि आपल्याला वाटतं की आपणही करू शकतो. तर आयुष्यातले 3-4 वर्ष वाया घालवतात मित्रांनो. काही लोकांना समोर बसून ठेवून अभ्यास करून घ्यावा लागतो. बेसिक पासून गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात. ज्यावेळेस तुम्ही फिजिकल क्लासेसमध्ये येतात, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन करतात, त्यावेळी ती एनर्जी बघायला मिळते. जे शिक्षकामध्ये शिकवण्याची एनर्जी, ऑरा म्हणतो आम्ही त्याला, ऑरा, जो आमच्या अवतीभोवती असतो, की आम्हाला काय शिकवायचंय, आम्ही काय पद्धतीने ते तुम्हाला डेलिव्हर करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही काय पद्धतीने ते शिकताय, तो ऑरा जो क्रिएट होतो ना, तो खूप जास्त मोठं काम करतो तुमच्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी, एक वातावरण निर्मितीसाठी. ते वातावरण एकदा जर निर्माण झालं ना, तर तुम्हाला थांबवूच शकत नाही कोणी. कलेक्टिव्ह स्टडीचं खूप जास्त महत्व आहे. एकट्यात बसून खूप कमी लोकांचा अभ्यास होतो. ठाम आहे मी या मतावर. खूप कमी लोकांचा अभ्यास होतो. ग्रुप स्टडीने बऱ्याच जणांचं भलं झालेलं बघितलं आहे मी. कारण की एकट्यात फक्त तुमचे विचार असतात. च्या पलीकडे ज्यावेळेस तुम्ही ग्रुप स्टडी करतात आणि ग्रुप स्टडीमध्ये 10 लोकांना घेऊन, 4 लोकांना घेऊन अभ्यासाला बसतात, त्यावेळेस 4 लोकांची मतं त्या गोष्टीबद्दलची वेगवेगळी असू शकतात. या मतांची गरज पडते. एका गावाला जायला एक रस्ता माहीत असणं हे पुरेसं नाहीये. कमीत कमी 2 रस्ते माहीत असले पाहिजे, जेणेकरून एक अडचण आली की दुसऱ्या रस्त्याने आपल्याला ते गाव गाठता येतं. प्रॉब्लेम हाच आहे विद्यार्थ्यांचा. कुठेतरी कलेक्टिव्ह स्टडी नाहीये. ते फक्त सोशल मीडिया पुरते. ते ज्यावेळेस ऍक्च्युअली एकमेकांना भेटतात त्यावेळेस त्यांच्या नजरा खाली असतात. हा प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांचा. कारण की त्यांना आज सोशल होता येत नाहीये. सोशल मीडिया व्यतिरिक्त सोशल मीडियावर हाय, हॅलो, स्टेटस ठेवणं, या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चालतात. प्रॉब्लेम हा आहे की ज्यावेळेस समोर येतात ना, त्यावेळेस गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हाय, हॅलो हे म्हणायला सुद्धा जीवावर येतं. आणि एक माणूस म्हणून तुम्ही समाजामध्ये अशा पद्धतीने तर वावरू शकत नाहीत. तुम्हाला वावरता येणार नाही. गव्हर्नमेंट जॉब मिळवता येणार नाही. कारण की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे लोकांसाठी केलेली सेवा असते. याचा अर्थ फक्त पैसे कमावणं नाहीये. लोकांना मदत करणं आहे, लोकांची कम्युनिकेशन करणं आहे, त्यांच्या अडचणी सोडवणं आहे. आणि आपण त्या पलीकडे गेलोय ना. प्रॉब्लेम हा आहे, तुम्हाला आत्ता सुधारण्याची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, मोटिवेशनची गरज आहे. तुम्हाला कोणीतरी सांगणारा हवा आहे की काय योग्य आणि काय अयोग्य असेल. एकदा नक्की विचार करा. खूप बोलू शकतो, पण थोडा ताबा दिलाय जिभेवर. कधी कधी जीभ घसरते माझी, कारण की परिस्थिती तशी बघतो. विचार करा आणि ऍक्शन घ्या. योग्य वेळेत योग्य निर्णय घ्या. चांगलं मार्गदर्शन घ्या. एका स्ट्रिक्ट वातावरणामध्ये अभ्यासाची सवय लावा. 1 वर्षाचा अभ्यास, फक्त आणि फक्त 1 वर्षाचा अभ्यास पुढची 40 वर्ष तुमच्यासाठी सुवर्ण काळ घेऊन येऊ शकतात. एवढी छोटीशी गोष्ट जर तुम्हाला कळत नसेल तर आत्ताचा 1 वर्ष आणि पुढचे 40 वर्ष याच्यात काय करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. मे बी ते तुम्हाला या 1 वर्षात किंवा पुढच्या 40 वर्षात कधी ना कधी कळणार. कारण की सत्य खरं समोर आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. ते तुम्ही कधी कधी स्वतः बघतात, कधी कधी लोक आणून देतात तुमच्या डोळ्यासमोर की काय खरं होतं, कुठे प्रॉब्लेम होता, आपलं कुठे चुकलं हे कधी ना कधी कळतं. पण कधी कधी वेळ निघून गेलेली असते. वेळ जायच्या अगोदर या गोष्टींचा विचार करा आणि योग्य मार्गावर चालायला